खुरीचा प्रयत्न केला होता। पाकच्या हल्ल्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिलं। भारताने पाकच्या 11 एअरबेस लष्करी तळांवर हल्ला केला। तसंच भारताचे सर्व एअरबेस सुरक्षित असल्याचं सांगत पाकिस्तानचे सगळे दावे खोडून काढले। भारताच्या सीमेपासून जवळच्या अंतरावर पाकिस्तानचे प्रमुख 9 एअरबेस आहेत। त्यापैकी भारताने 5 एअरबेस मिसाईल हल्ल्याने नेस्तनाबूत केलेत। भारताकडून पाकच्या 8 लष्करी तळांवर आणि एअरबेसवर हल्ला। रावळपिंडी एअरबेस जवळ प्रचंड मोठा स्फोट। रावळपिंडीचा नूरखान एअरबेस स्फोटाने हादरला। चकलालाच्या मुरीद एअरबेस जवळ भीषण स्फोट। शेरकोटच्या रफिकी एअरबेस जवळ धुराचे मोठे लोट। रहीम यार खान एअरबेसची धावपट्टी स्फोटात उद्ध्वस्त। सरगोदामधील एअरबेसही स्फोटात खाक। पाकिस्तानच्या सिंधमधील सुक्कूर एअरबेसही भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त। भारताच्या हल्ल्यात पाकची पसरू रडार साइट उद्ध्वस्त। सियालकोटमधील अतिरेकी लॉन्चपॅडही भारताने उडवला। रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुकूर और चुनिया स्थित पाक के सैन्य ठिकानों पर एयर लॉन्च सटीक हथियारों व लड़ाकू जेट से प्रहार किए गए। पसरूर स्थित रडार साइट और सियालकोट का एविएशन बेस भी प्रिसीजन एम्यूनेशन से टारगेट किए गए। भारताने 6 बॅलिस्टिक मिसाईल डागल्याचा पाकचा दावा। स्फोटानंतर पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केलं। लाहोरसह अनेक विमानतळही बंद केल्याची घोषणा। पाकिस्तानचा गेल्या 2 दिवसांपासून भारतावर ड्रोन अटॅक सुरू। दोन दिवसांच्या संयमानंतर भारताचं जोरदार प्रत्युत्तर। भारतीय सैन्याकडून पाकिस्तानचं प्रचंड नुकसान। पाकच्या कर्दू, जकोकाबाद, गुलारी एअरबेसचं देखील नुकसान। भारताने पाकिस्तानचे 11 एअरबेस उडवले। भारत धर्मनिरपेक्ष, सेनेचं संविधानानुसार काम। पाकिस्तानकडून खोटा प्रचार कि पाकिस्तान की ओर से ये झूठा आरोप भी लगाया जा रहा है कि भारतीय सेना ने मस्जिदों को नुकसान पहुंचाया। मैं इससे बिल्कुल स्पष्ट करना चाहती हूं कि इंडिया इज ए सेक्युलर नेशन और हमारी सेना भारत के कॉन्स्टिट्यूशनल वैल्यूज की एक बहुत प्यारी झलक है। JF-17 कडून ब्रह्मोसचं कोणतंही नुकसान नाही। भारताचं S-400 एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा। भारतानं धार्मिक स्थळांना टार्गेट केल्याचा पाकिस्तानकडून खोटा प्रचार।